नमस्कार मित्रांनो, आपले मराठी संस्कृती या युट्यूब चॅनल मध्ये सरचे स्वागत. आज आपण शुक्राचार्य या देवस्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर चला आपण शुक्राचार्य या देवस्थानाला भेट देऊयात. त्याआधी ही कमान पहा, श्री शुक्राचार्य देवस्थान आहे. तर चला आपण प्रथम देवाचे दर्शन घेऊया. निसर्गरम्य वातावरण आहे. एकदम मस्त. माहिती सांग. तर मित्रांनो, मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी या पायऱ्यांची फारच छान सुविधा केलेली आहे. आणि इथं आल्यावर पूर्ण असं फारच रमणीय वाटते. फारच छान वातावरण आहे. ते पहा, फारच मोठमोठे कडे आहेत. ते पहा, तर मित्रांनो, आपण पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे. इथे एक बोर्ड आहे. त्या बोर्डाची तुम्हाला माहिती वाचून दाखवतो. शुक्र महात्म्य. शुक्राचार्य हे अनादिकालापासून जागृत देवस्थान आहे. शुक्राचार्य हे व्यासऋषींचे चिरंजीव आहेत. शुक्राचार्य, भीष्माचार्य, कार्तिक स्वामी व मारुती या 4 ब्रह्मवेत्यांपैकी एक शुक्राचार्य ब्रह्मवेत्ता आहे. राजा परीक्षित हे पांडवांचे पंतु, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून 7 दिवसात श्रीमद भागवत सांगितले. त्यांचे हे तपोभूमी समाधी स्थान आहे. शुक्राचार्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने रंभेला पाठवले होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. असे हे कडक वैराग्याचे स्थान आहे. शीतलेख मिश्रिक बारमाही 24 तास वाहणारा अखंड पाण्याचा झरा आहे. निसर्गरम्य अशा डोंगराच्या खोल दरीत गुप्त शुक्राचार्यांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्या पाठीची पूजा केली जाते. तसेच श्रावण महिन्याच्या दर सोमवारी यात्रा भरते. अशी तर मित्रांनो, आपण हा जो जिवंत झरा म्हणलेलो आहे ना, हा जिवंत झरा आहे. हा अखंडपणे वाहत असतो. बारमाही अखंडपणे वाहणारा जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि वर आहे ती शिवपिंड आहे. तर मित्रांनो, इथे एक दत्तांची मूर्ती आहे. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. तर चला आता आपण प्रथम दर्शन घेऊया. एक कासवाची मूर्ती आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, इथे ही एक शिवपिंड आहे. ती आतल्या बाजूला जो आपल्याला दिसतोय ना, आत तो शुक्राचार्य देवांचा मुकुट आहे.
आणि त्याच्या बाजूला जो दिसते ना ती शुक्राचार्य देवांची पाठ आहे, त्यांच्या पाठीची पूजा केली जाते. आणि ह्या साईडला जे दिसतंय ना आपल्याला ते उजव्या साईडला ते तपोनिधी किसनगिरी महाराजांची समाधी आहे. आणि इथे जे आपल्याला दिसते ना ते तपोनिधी शिवगिरी महाराजांची समाधी आहे. चला या इकडे आहे. तर मित्रांनो इथे एक तुळशी वृंदावन आहे. हा आहे त्या गुहेत एक शिवपिंड आहे, आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो इथे शुक्राचार्य देवस्थान मध्ये फारच गुहा आहेत, जिथे तिथे गुहा पाहायला भेटतात. फारच ऐतिहासिक हे देवस्थान आहे. तर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्याच्या सीमेवर हे देवस्थान वसले आहे. हे देवस्थान पौराणिक आणि जागृत असे समजले जाते. तर मित्रांनो हे देवस्थान महाभारतातील व्यासपुत्र शुक्राचार्य यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे जे मंदिराचा भाग आहे ना हा पूर्ण डोंगराळ आहे. हा खूप निसर्गरम्य असतो. प्रत्येक श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे यात्रा असते आणि हे फारच जागृत असे देवस्थान आहे. तर मित्रांनो अशोक सराफ यांचा जुना चित्रपट बिनकामाचा नवरा या चित्रपटातील झुंजूर मुंजूर या गाण्याचे शूटिंग याच भागात झाले होते. आणि अशी मान्यता आहे की शुक्राचार्यांनी शंकराकडून मृत संजीवनी विद्या इथेच प्राप्त केली होती. तर मित्रांनो इथे फार माकड आहेत. तर मित्रांनो आपण इथे मंदिराच्या ट्रस्टची जी गोशाळा आहे ना ती गोशाळा पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. तिथे गोशाळा आणि या देवस्थानचा रथ ही आहे तो आपण पाहण्यासाठी जाऊयात. चला. तर मित्रांनो आपण आता गोशाळेकडे निघालेलं आहे. तर हा येथील निसर्ग पहा. इथे फारच खोल दरी आहे. श्रावण महिन्यात येथील निसर्ग फार सुंदर दिसतो. सर थांब. तर मित्रांनो ही गोशाळा आहे. तिथे सध्या गाय नाहीत कारण त्यात चरायला गेलेले असल्यामुळे ते नाहीत. तर चला पुढे या देवस्थानचा रथ आहे तो रथ पाहूया. चला. हा श्री क्षेत्र शुक्राचार्य हा येथील हा रथ आहे. श्री क्षेत्र शुक्राचार्य देवस्थान ट्रस्ट शिवतड असे लिहिलेले आहे. चला. तर मित्रांनो आता आपण गोशाळा पाहून आलेलो आहे. आता तो पुढं आपण डोंगर पाहत आहे ना तो जो पळशी जवळील कोळदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्याचा मागील साईडचा तो भाग आहे. त्या किल्ल्याच्या त्या टोकाला उभा राहिलेला ना हा शुक्राचार्याच्या येथील पायऱ्या दिसतात व ती गोशाळा दिसते. येथून पूर्ण हा जो भाग आहे ना तो कोळदुर्ग किल्ल्याचा भाग आहे. या किल्ल्याला कोळदुर्ग किंवा राजवाडा असे म्हणतात. मागील साईडचा हा भाग आहे. तर मित्रांनो या ठिकाणाबद्दल असे बोलले जाते की ज्याला न घडे काशी त्याने यावे सुखापाशी असे या ठिकाणाचा उल्लेख आहे. तर मित्रांनो शुक्राचार्य मंदिरापासून आपण
गणपती मंदिरापाशी पोचलेलो आहे. हे पहा गणपतीचे मंदिर. मंदिराच्या पुढे ही एक गणपतीची मूर्ती आहे. पहा फारच सुंदर मूर्ती आहे. चला आता आपण दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो आता आपण दर्शन घेऊया. ही पहा आतील मूर्ती. ही गणपतीची मूर्ती फारच सुरेख आहे. फारच छान आहे. तर मित्रांनो गणपती मंदिराजवळ उभा राहिल्यावर आसपास फारच अशा डोंगर रांगा दिसतात. हे पहा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनचे बटन प्रेस करा व काही चुकले असेल तर माफ करा. धन्यवाद.